Students, now we will see. We have studied resistors in series and resistors in parallel. See here, a column is given. Do you know when resistors are connected in series, they are connected one after the another. सिरीजमध्ये रेजिस्टर्स असतील तर दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. If any one of them does not function, the circuit breaks and there is no flow of electricity. आता त्या तीन रेजिस्टर्सपैकी इफ वन रेजिस्टर डज नॉट फंक्शन, त्याचं फंक्शन होत नसेल तर काय होणार आहे, द सर्किट ब्रेक्स अँड द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टॉप्स. इफ टू बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज, आता दोन बल्ब्स घेतलेले आहेत, ते जर सिरीजमध्ये जॉईन केले, दे विल बोथ गिव लेस लाईट दॅन इफ दे हॅड बीन कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. जर दोन बल्ब्स सिरीजमध्ये जोडले तर दोघांच्यामधून जो काही लाईट बाहेर पडणार आहे तो कमी इंटेन्सिटीचा असणार आहे. पण कशापेक्षा, तर जर ते एकटे एक एक वेळेला जर जॉईन केले आपण, तर त्यापेक्षा जर दोन सिरीजमध्ये जोडले गेले तर त्यांच्यापासून मिळणारा लाईट हा कमी असतो. आता जर दोनच्या तिथे जर तीन बल्ब्स जोडले, इफ 3 बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज, देअर लाईट आउटपुट विल फर्दर डिक्रीज. जर 2च्या तिथे 3 बल्ब्स घेतले, सिरीजमध्ये कनेक्ट केले, तर 2 सिरीजमध्ये जोडले असताना जेवढं आउटपुट होतं लाईटचं त्याच्याही पेक्षा लेस लाईट आउटपुट आपल्याला 3 बल्ब्स सिरीजमध्ये जोडल्यावर मिळणार आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड धिस. आता याच्यामध्ये 3 बल्ब्स, हाऊ दे आर कनेक्टेड, किंवा 2 बल्ब्स दे आर कनेक्टेड इन सिरीज, दे आर कनेक्टेड इन सिरीज. आता बल्ब दाखवण्यासाठी सिम्बॉल कोणता आहे आणि ते कसे जोडलेले आहेत, तर दिस इज दे आर कनेक्टेड इन सिरीज. आता सिरीजमध्ये, आता तो बल्ब जो आहे त्या बल्बमध्ये त्याचा रेझिस्टन्स असणार आहे, त्या फिलामेंटचा काय असणार आहे, रेझिस्टन्स असणार आहे. मग इथं काय झालेले आहेत, 2 रेझिस्टर्स बल्बचे असतील, बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे इथं रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. त्याच्यासाठी रेझिस्टर्स जर सिरीजमध्ये कनेक्ट झाले तर काय होणार आहे, टोटल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट इन्क्रीज होणार आहे. टोटल रेझिस्टन्स, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ द सर्किट इन्क्रीज. मग रेझिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामधून जो काही इमिशन ऑफ लाईट आहे तो काय केला जाणार आहे, कमी होणार आहे. आता तुम्ही ओहम्स लॉ ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, रेझिस्टन्स आर इज इक्वल टू काय आहे, व्ही अपॉन आय. आता या दोन्ही बल्बच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते सेम असेल. आता इथं आय रेझिस्टन्स म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन्क्रीज होतो म्हणजेच करंट काय असणार आहे, त्याच्यामधून जाणारा करंटची व्हॅल्यू ही काय होते, कमी होते, कमी. आणि त्याच्यामुळं ती फिलामेंटचं टेम्परेचर कमी होणार आहे. आणखीन म्हणजे द फिलामेंट इज हीटेड लेस अमाऊंट अँड सो द इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड फ्रॉम ईच बल्ब इज रिड्यूस्ड. आणि जर 3 बल्ब्स जॉईन केले तर व्हॅन 3 बल्ब्स आर कनेक्टेड काय होणार आहे, फर्दर द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ द सर्किट काय होईल, डिक्रीज होईल. आणखीन त्याच्यामुळं पुन्हा अजूनही कमी लाईट आपल्याला मिळणार आहे. आणि जर सिरीजमध्ये जोडलेले असतील बल्ब तर if one bulb get damage then the circuit breaks, no current flows through the circuit. हे झालं सिरीज कनेक्शनमध्ये जोडलेले असतील बल्ब त्यावेळेला. दिस आर द 2 बल्ब्स विच आर कनेक्टेड इन सिरीज. आता सिरीजमध्ये जोडल्यावरती काय होणार आहे, टोटल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट इन्क्रीजेस आणि म्हणून आपल्याला इंटेन्सिटी ऑफ लाईट काय झालेली दिसते, डिक्रीज झालेली दिसते. ॲज द ह्याचं रिझन काय लिहिणार मग, ॲज the total bulbs are connected in series, therefore here काय होणार आहे, when the resistors are connected in series the effective resistance of the circuit increases and so the current flowing through, the value of current flowing through each bulb reduces and less amount of light output is given from the bulb. हे तिथं आन्सर येईल. त्याच्यानंतर जर इफ द 2 बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल, हे बघा, इवन इफ एनी वन ऑफ द सेव्हरल बल्ब्स कनेक्टेड इन पॅरलल
बिकम्स नॉन फंक्शनिंग. म्हणजेच आता इथं बल्ब कसे जोडलेले आहेत, पॅरललमध्ये जोडलेले आहेत. आणि पॅरललमध्ये जोडलेले असताना काय होणार आहे, बिकॉज ऑफ सम डॅमेज ऑफ इट्स फिलामेंट. आता जर काही एखाद्या बल्बचा फिलामेंट डॅमेज झाला, म्हणजेच तो बल्ब लाईट देणार नाही, डॅमेज झाला, त्याची फिलामेंट डॅमेज झाली, फिलामेंट तुटलं की काय होणार आहे, तो बल्ब डॅमेज होणार आहे. आणि द सर्किट डज नॉट ब्रेक. म्हणजे एक जरी बल्ब डॅमेज झाला तरी सर्किट ब्रेक होणार नाही आहे. करंट तो फ्लो होणार आहे सर्किटमधून, राहिलेल्या सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे आणि दुसरा बल्ब जो आहे तो ग्लो होत राहणार आहे. जसं सिरीजमध्ये काय होणार आहे, आता जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स या दोन बल्बमध्ये डिव्हाइड केलं जाणार आहे. म्हणून करंट जरी सेम जात असला तरी पोटेन्शियल डिफरन्स हा काय होणार आहे, डिफरन्स होणार आहे. आणि इथं ओव्हरऑल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ द सर्किट इन्क्रीजेस. आणि त्याच्यामुळं फायनल आउटपुट जे आहे इलेक्ट्रिक बल्ब लाईटचं ते कमी असणार आहे. आता दुसरी मेथडमध्ये कसे जॉईन केलेले आहेत बल्ब्स, द बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरललमध्ये जर दोन बल्ब्स जोडलेले असतील तर समजा एखाद्या बल्बचा फिलामेंट डॅमेज झाला, आपण म्हणतो बल्ब गेला, म्हणजेच त्याचं फिलामेंट काय झालेलं असतं, तुटलेलं असतं. फिलामेंट तुटलं गेलं तर काय होणार आहे, तरीही रेस्ट ऑफ सर्किटमधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. जर समजा एक बल्ब काम करणार नसेल, बर्न झाला असेल, त्याचा फिलामेंट डॅमेज झाला असेल, तरी करंट फ्लोज थ्रू द अदर सर्किट, म्हणजे अदर बल्बमधून करंट पास होणार आहे, आणखीन तो बल्ब वर्क होणार आहे. हे केव्हा असणार आहे, वेन द बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरललमध्ये असेल त्यावेळेला. मग पॅरललमध्ये ज्या वेळेला असतात त्यावेळेस दोन्ही बल्बच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय राहणार आहे, सेम राहणार आहे. आणखीन जर एखादा बल्ब नॉन फंक्शनल झाला असेल तरीसुद्धा काय होणार आहे, द सर्किट डू नॉट ब्रेक आणि करंट फ्लोज थ्रू द सर्किट. आता इथं ह्यांच्यामधून जो लाईट बाहेर पडणार आहे, दोन्ही बल्बमधून इमिट होणारा लाईट, जर आपण दोन्ही बल्ब हे सेम वॅटेजचे घेतले तर इमिट होणारा लाईट हा दोघांमधून काय असणार आहे, सारखाच असणार आहे. म्हणून म्हणजे जेव्हा आपण एक बल्ब सर्किटमध्ये घेऊ तेव्हा जेवढा उजेड असेल किंवा तर दोन्ही जर जोडले तर त्याची ब्राईटनेस जी आहे लाईटची ती कमी होणार नाही, इट विल रिमेन. म्हणजे त्याची ब्राईटनेस कमी होणार नाही, तर तिथं मोर ब्राईटर दोन बल्ब जवळ होणार आहेत आणि त्यांच्यामुळं टोटल ब्राईटनेस जी आहे लाईटचा तो इन्क्रीज होणार आहे. When several bulbs are connected in parallel, they emit the same amount of light as they are connected individually in the circuit, while bulbs connected in series emits less light than when they connected individually. सिरीजमध्ये जर आपण दोन बल्ब जॉईन केले तर त्यांच्यापासून मिळणारा लाईट हा लेस असतो. वेन कनेक्टेड इंडिव्हिज्युअली कनेक्ट केल्यापेक्षा सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्याच्यामधून मिळणारा लाईट हा काय असतो, कमी असतो. पण तसं पॅरललमध्ये जर आपण बल्ब कनेक्ट केले तर दे इमिट द सेम अमाऊंट ऑफ लाईट ॲज व्हॅन दे आर कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. आता याच्यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन कसं यूज करतो, डोमॅस्टिक सर्किट जे आहे घरामध्ये आपल्या, मग त्याच्यामध्ये केबल्स कोणत्या असतात, त्याच्यानंतर कोणते कोणते डिव्हायसेस यूज केले जातात, आपल्या घरामध्ये जो काही लाईट येणार आहे, लाईट एनर्जी जी येते ती पहिल्यांदा मीटरमधून पास होते. ते मीटरमध्ये काय केलं जाणार आहे की त्या घरामध्ये जेवढी इलेक्ट्रिकल एनर्जी यूज केली जाणार आहे, कन्झ्युम केली जाणार आहे, ती मेजर केली जाणार आहे आणि ते किलोवॅट आर या युनिटमध्ये मेजर केली जाते. आणि त्याच्यानंतर मीटरमधून इलेक्ट्रिक सप्लाय हा घरामध्ये दिला जातो व्हेरियस ॲप्लायन्सेसला. मग ट्यूब असेल, बल्ब्स असतील, मिक्सर, फ्रीज, फॅन यांना तो सप्लाय दिला जातो. आणि आता मीटर आणखीन घरामधले व्हेरियस ॲप्लायन्सेस यांना सप्लाय द्यायच्या आधी मीटरमधून ज्या वेळेला करंट बाहेर होतो त्यावेळेस तिथे एक डिव्हाइस यूज केलं जातं, फ्यूज वायर असते. ती फ्यूज हे डिव्हाइस त्याच्यामधून करंट काय होणार आहे, आता मीटर आणि व्हेरियस ॲप्लायन्सेस आणि फ्यूज
हे सिरीजमध्ये जोडले जाणार आहेत. म्हणजे मीटरमधून फ्यूजमधून करंट हा पुढं घरामधल्या सप्लायमध्ये जाणार आहे. म्हणजे मीटरमधून डायरेक्ट घरामध्ये सप्लाय, घरातल्या ॲप्लायन्सेसमध्ये सप्लाय जाणार नाही, तर तो कशामधून पास होणार आहे? पहिल्यांदा फ्यूजमधून जाणार आहे. मग वाय फ्यूज इज रिक्वायर्ड किंवा व्हॉट इज द यूज ऑफ फ्यूज वायर, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. आता डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स जे आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आर इन आवर इलेक्ट्रिसिटी in our home is brought through the main conducting cable either from electric pole or from underground cables. इलेक्ट्रिक घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती पोल्सवरून येईल किंवा अंडरग्राऊंड केबल्समधून येईल. युजली देर आर 3 वायर्स इन द केबल. 3 वायर्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, वन इज लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर अँड अर्थ वायर. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर विच ब्रिंग्स द करंट. इट हॅज रेड ऑर ब्राऊन इन्शुलेशन. त्याच्यावरचं जे इन्शुलेशन असतं त्याचा कलर, इन्शुलेशन म्हणजे काय असणार आहे, तो नॉन कंडक्टर इन्शुलेटरचं एक कोटिंग असतं. मग त्याचा कलर जो आहे तो रेड किंवा ब्राऊन असतो. कुठल्या वायरचा? लाईव्ह वायरसाठी. आता द अदर वायर इज कॉल्ड न्यूट्रल वायर थ्रू विच द करंट रिटर्न्स. न्यूट्रल वायरमधून करंट रिटर्न होणार आहे आणि इट इज ब्ल्यू ऑर ब्लॅक. त्याचा कलर ब्ल्यू किंवा ब्लॅक असणार आहे. इन इंडिया द वोल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर इज अबाउट 220 वोल्ट्स. आता लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो किती आहे भारतामध्ये? 220 volts. Both the wires are connected to the electric meter through a fuse. The live आणखीन neutral wire, they are connected to electric meter through a fuse. Through the main switch, they are connected to all conducting wires inside the home so as to provide electricity to every room. In each separate circuit, various electrical appliances are connected with the live and neutral wire. आता लाईव्ह आणि न्यूट्रल वायरमध्ये प्रत्येक ॲप्लायन्सेस जोडलेला असतो. द डिफरंट ॲप्लायन्सेस आर कनेक्टेड. आता जे घरामध्ये आपले ॲप्लायन्सेस आहेत, फ्रीज, मिक्सर, फॅन, ते लाईव्ह आणि न्यूट्रल वायरमध्ये जोडले जातात. आणि ते लाईव्ह आणि न्यूट्रल वायरमध्ये कसे जोडलेले असतात? दे आर कनेक्टेड इन पॅरललमध्ये जोडलेले असतात. सो दॅट, आता का पॅरललमध्ये जोडायचं आहे? तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी अप्लायन्सेस इज सेम. हे मेंटेन म्हणजे प्रत्येक अप्लायन्सेसच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम असायला पाहिजे, म्हणून दे आर कनेक्टेड इन पॅरलल बिटवीन लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर. द थर्ड वायर इज कॉल्ड अर्थ वायर. जी थर्ड वायर आहे त्याला काय म्हटलेलं आहे? अर्थ वायर. अँड is of yellow or green color. This is connected to the metal plate buried deep underground near the house and is for safety purpose. आपण अर्थिंग केलेलं आहे म्हणतो. जे काही घरामध्ये फिटिंग होतं लाईटचं, त्याच्यानंतर काय केलं जातं? एक अर्थिंग केलं जातं. अर्थिंग म्हणजे काय असणार आहे? तर अ मेटल प्लेट बरीड डीप अंडरग्राउंड नियर द हाऊस. आता ह्या अर्थिंग वायरचा यूज काय होत असतो? आपल्या घरामध्ये जे व्हेरियस अप्लायन्सेस आहेत, उदाहरणार्थ आपण इलेक्ट्रिक आयर्न घेऊयात, म्हणजे जो काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये काय असणार आहेत? मेटल बॉडी असणार आहे त्यांची, धातूची बॉडी, त्याचा जो काही ते डिव्हाइस असणार आहे, ते त्याचं केस असेल त्याची, किंवा मेटल बॉडी त्याला असणार आहे. मग जर काही त्याच्या आतमधलं सर्किट जे आहे त्या सर्किटमधलं कोटिंग, इन्शुलेशन, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर किंवा काही कारणानं त्याच्यावरचं इन्शुलेशन कट झालं आणि ती वायर लाईव्ह वायर असेल, त्या इलेक्ट्रिकल वायर्स ज्या आहेत, कंडक्टिंग वायर्स, त्या जर मेटल बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या तर आपण त्या डिव्हाइसला हात लावल्यावरती आपल्याला तो शॉक बसणार आहे. मग हे जो मेटल पार्ट आहे, तो मेटल पार्ट एका कंडक्टिंग वायरला जॉईन केलेला असतो आणि त्याचं दुसरं एंड जे आहे, की आता ती वायर जी घरामधलं फिटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लग पिन बघितलेली असेल, घरामध्ये 3 पिन असते, त्या 3 पिनमध्ये
एक लाईव्ह वायरसाठी असतं, दुसरं कशासाठी होल असणार आहे, न्यूट्रल. आणखीन थर्ड एक असतं ते कशासाठी असणार आहे, तर अर्थिंगसाठी असतं. म्हणजे त्या पॉईंटला ते जोडलं जाणार आहे. आणखीन मग घरातलं अर्थिंग जे आहे ते काय केलं जाणार आहे, एक कॉपर प्लेट असते, ती कॉपर प्लेट वायर जी आहे, कंडक्टिंग वायरचं अदर एंड जे आहे ते कॉपर प्लेटला जोडलेलं असतं आणि ती वायर कॉपर प्लेट ग्राउंडमध्ये बरीड केलेली असते. म्हणजे जर काही मेटल पार्टमध्ये ॲक्सिडेंटली काही करंट आला तर तो करंट काय होणार आहे, ग्राउंडला निघून जाणार आहे. अर्थ वायरमधून तो ग्राउंडला जाणार आहे आणि वी आर प्रोटेक्टेड फ्रॉम गेटिंग शॉक. मग आपल्याला शॉक तिथे बसणार नाही. हा काय आहे, यूज आहे अर्थिंगचा, ते सुद्धा सेफ्टीसाठी असणार आहे. आता फ्यूज वायर, आता सेकंड तुम्हाला काय बघायचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ फ्यूज. आता इथं तुम्हाला 2 डायग्रॅम्स दिसतात आणि त्या डायग्रॅम्स कशाचे आहेत, तर फ्यूज, कार्टिरेज फ्यूज आणि दुसरं आहे सिरॅमिक फ्यूज. मग असे हे यूज केले जातात, कार्टिरेज फ्यूज किंवा सिरॅमिक फ्यूज. हे सिरॅमिकचं बनलेलं असतं आणि याच्यामध्ये काय असते, या 2 एंड्समध्ये इथं काय दिसते तुम्हाला, ही इथं कॉपरची तार असते, फ्यूज, तिला फ्यूज वायर, कॉपर नाही तर ती ॲलॉईज मिक्सचर्सची बनलेली असते. तर ती फ्यूज वायर जोडलेली असते आणि या फ्यूजचं म्हणजे इथे एक एंड आणि या बाजूला एक, आणि हे सगळं कशाचं असतं, सिरॅमिक म्हणजेच चिनी मातीचं बनलेलं असतं. आणि म्हणजेच हा इन्शुलेटर आहे आणि त्याच्यामध्ये ती फ्यूज वायर बसवलेली असते. आता फ्यूज वायरचं काम काय असतं, जर काही कारणानं अचानक करंट, घरामध्ये येणारा करंट बाय ॲक्सिडेंट, त्याची अमाऊंट जर मॅग्निट्यूड इन्क्रीज झाली, जी काही 2 एम्पियर, 6 एम्पियर, 5 एम्पियर घरामध्ये येणारा जो करंट असणार आहे, त्याच्यापेक्षा जर काही ॲक्सिडेंटनं तो करंट वाढला गेला आणि जर करंट वाढला तर काय होणार आहे, आता त्यावेळेला ती फ्यूज वायरमधून करंट जाणार आहे आणि मग पुढच्या ॲप्लायन्सेसला तो करंट मिळणार आहे. मग फ्यूज वायर अशी बनवलेली असते की तिचा मेल्टिंग पॉईंट हा काय असतो, लो असतो. मेल्टिंग पॉईंट ऑफ फ्यूज वायर इज लो. आणि त्या करंट ज्या वेळेस तिच्यामधून पास होणार आहे, हाय व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेज करंट ज्या वेळेला पास होतो त्यावेळेला तिचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि ती वायर काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. वायर मेल्ट झाल्यावरती सर्किट ब्रेक होणार आहे आणि पुढचे अप्लायन्सेस डॅमेजपासून प्रोटेक्ट केले जाणार आहेत. म्हणून आता फ्यूज वायर जी आहे, आता तुम्हाला याच्याही आधी ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट कंडक्टरमधून पास होतो त्यावेळेला, आता समजा इलेक्ट्रिक करंट या कंडक्टरमधून पास होत असेल, इथं पॉझिटिव्ह टर्मिनलला जॉईन केलेला आहे, हा निगेटिव्ह टर्मिनलला जॉईन केला आहे. करंट ज्या वेळेला पास होतो त्यावेळेस तो कंडक्टर, त्या कंडक्टरचं टेम्परेचर वाढत असतं. म्हणजेच वेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर गेट हीटेड, कंडक्टर तो काय होणार आहे, हीट होणार आहे. आणि या हीटिंग इफेक्टवरती फ्यूज वायर वर्क होणार. फ्यूज हे जे डिव्हाइस आहे ते वर्क होणार आहे. कोणत्या प्रॉपर्टीवरती, तर वेन करंट पासेस थ्रू कंडक्टर, द कंडक्टर हीट्स, आणि यालाच काय म्हटलेलं आहे, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती वर्क होणारं कोणतं डिव्हाइस आहे इथे, फ्यूज वायर. आता ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंटमधून म्हणजे इथं टेम्परेचर अमाऊंट हीट जनरेट होणार आहे, हीट इज जनरेटेड वेन करंट पासेस थ्रू द कंडक्टर, हीट काय होणार आहे, जनरेट होणार आहे. आणि काही वेळेला या हीटचा यूज आपण आपल्या कामासाठी सुद्धा करून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये गिझर असेल घरामध्ये, त्याच्यानंतर हीटर, गिझर, त्याच्यानंतर इंडक्शन कॉईल असते, इलेक्ट्रिकल गॅस जो आपण म्हणतो इंडक्शन, त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती आपण आपलं फूड कुक करू शकतो. त्या तिथं जी कॉईल वापरली जाते हिटिंग इफेक्टसाठी, कॉईल ते झाले ते सगळे डिव्हायसेस हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती वर्क होणारे डिव्हायसेस. आपण घरामध्ये इस्त्री जी वापरतो, कपड्यांना इस्त्री करण्यासाठी इलेक्ट्रिक आयर्न वापरतो, ते सुद्धा डिव्हाइस कुठलं आहे, कशावरती वर्क होणार आहे, तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती
वर्क होणारं डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर जो बल्ब आहे फिलामेंट असलेला, त्याला इनकॅन्डिसेंट बल्ब असं म्हटलं जातं. हा बल्ब जो आहे तो बल्बसुद्धा काय असणार आहे, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती वर्क होणारा असणार आहे. ज्या वेळेला करंट पास होणार आहे त्यावेळेस हा जो फिलामेंट ज्या मेटलचा बनलेला आहे त्याच्यामधून काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे आणि वेन इट्स टेम्परेचर इज हीट इन्क्रीज्ड द फिलामेंट इमिट्स लाईट. आणि असं आता इथं फिलामेंट म्हणून टंगस्टनचा यूज केला जातो, कारण टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, व्हेरी हाय, तो 3410 एवढा आहे. म्हणून इलेक्ट्रिक बल्बमध्ये फिलामेंट म्हणून, फिलामेंट जी आहे इथली कॉईल जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज फिलामेंट, आणि त्या फिलामेंटमध्ये टंगस्टनचा यूज केला जातो. हे झालं हीटिंग इफेक्टवरती वर्क होणारे डिव्हायसेस. फक्त माहिती असावं तुम्हाला म्हणून सांगितलं. इलेक्ट्रिक बल्ब आहे, इलेक्ट्रिक आयर्न आहे, हीटर आहे. मग त्याच्यामध्ये जी काही कॉईल वापरली जाते त्याचा रेझिस्टन्स जो असतो तो हाय रेझिस्टन्स. आणि जर इलेक्ट्रिक आयर्न घेतल्या तर तिथं जी कॉईल वापरली जाते ती नायक्रोमची कॉईल असते. नायक्रोमचं रेझिस्टिव्हिटी काय आहे, हाय आहे, तो ॲलॉयपासून बनलेला आहे. मग तसंच हे फ्यूज डिव्हाइस जे आहे ते फ्यूज हा कशावरती वर्क होणार आहे, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती वर्क होणारं डिव्हाइस आहे. मग इट इज कनेक्टेड इन सिरीज टू द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इफ फॉर सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिवली, जर सर्किटमधला करंट एक्सेसिवली म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढला गेला करंट, द फ्यूज वायर गेट हिटेड अप, ती हीट होणार आहे, अँड मेल्ट्स, ती मेल्ट होणार आहे, आणि मेल्ट झाल्यावरती काय होणार आहे, सर्किट ब्रेक होणार आहे. द सर्किट गेट ब्रोकन अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप्स, thus protecting the appliances. This wire is fitted in a groove in a बॉडी ऑफ सिरॅमिक पोर्सेलिन. आता ती खाचेमध्ये एक पोर्सेलिनचं केलेले असणार आहे, त्या बॉडीमध्ये ती फिक्स केली जाते. पोर्सेलिन म्हणजे चिनी मातीचं, लाईक नॉन कंडक्टिंग मटेरियल. आणि फॉर डोमेस्टिक यूज, आपण घरामध्ये, डोमेस्टिक यूज म्हणजे घरगुती वापरासाठी, इंडस्ट्रीमध्ये नाही. तो डोमेस्टिक यूज फ्यूज वायर्स विथ अप्पर लिमिट, फ्यूज वायर्स जे आहेत त्याचं अप्पर लिमिट म्हणजे जास्तीत जास्त करंट त्यांच्यामधून किती पास केला जाणार आहे, 1 ॲम्पियर असेल, 2 ॲम्पियर, 3 ॲम्पियर, 4 ॲम्पियर, 5 ॲम्पियर अँड 10 ॲम्पियर. आता इंडस्ट्रीमध्ये याच्याहीपेक्षा ग्रेटर अमाऊंट ऑफ करंट रिक्वायर होतो, त्यावेळेस तेवढी कपॅसिटी, तो करंट वाहून नेण्याची कपॅसिटी असलेले फ्यूज वायर्स इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. डोमेस्टिक पर्पजसाठी 1 ॲम्पियरपासून 5 ॲम्पियर ऑर अँड 10 ॲम्पियर हे येणार आहेत. हे त्याचे लिमिट्स आहेत. 1 ॲम्पियरची फ्यूज वायर असते, 2 ॲम्पियरची फ्यूज वायर, 4 ॲम्पियर फ्यूज वायर, असे लिमिट्स असलेले इथं फ्यूज वायर तुम्हाला डोमेस्टिक यूजमध्ये कोणते आहेत त्यांचे अप्पर लिमिट्स इथं दिलेले आहेत. मग फ्यूज वायर हे काय आहे, फ्यूज हे काय आहे, अ सेफ्टी डिव्हाइस विच वर्क्स ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर अजूनही व्हॉट प्रिकॉशन्स शुड we take while handling the electrical appliances or while using electricity. मग कोणते कोणते आहेत तर इलेक्ट्रिसिटी स्विचेस जे आहेत इलेक्ट्रिसिटी अँड सॉकेट्स शुड बी फिटेड ॲट अ हाईट at which small children cannot reach and put nails or pins inside. Plug wire should not be pulled while removing the plug from the socket. आता इलेक्ट्रिक स्विचेस जे असतात, सॉकेट स्विचेस जे बसवलेले आहेत, दे शुड बी ॲट अ हाईट सो दॅट द स्मॉल चिल्ड्रन शुड नॉट रीच देअर. प्लग वायर पुल करून काढायची नाही सॉकेटमधून. बिफोर क्लिनिंग द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स प्लग शुड बी रिमूव्ड फ्रॉम द सॉकेट. हे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कोणतं आहे तर वन्स हँड्स शुड बी, आता इलेक्ट्रिसिटीसाठी वर्क रिपेअर करायचं असेल किंवा कुठल्या अप्लायन्सेस आपण वर्क करतो आहे त्याच्यावरती, त्यावेळेला द वन्स हँड शुड बी ड्राय वाईल हँडलिंग अँड इलेक्ट्रिक अप्लायन्सेस अँड ॲज फार ॲज पॉसिबल वन शुड यूज फूटवेअर्स विथ रबर सोल्स. फुटवेअर वापरायचे आहेत, चप्पल वापरायचे, हँड ग्लोव्ज, रबर ग्लोव्जचा यूज केला पाहिजे.
इलेक्ट्रिसिटी हँडल करत असताना, म्हणजे काही रिपेअरचं काम असेल, फिटिंगचं काम असेल, तर त्यावेळेला वी शूड यूज फुटवेअर. आणि त्या फुटवेअरचा सोल कसा असायला पाहिजे? रबर सोल, बिकॉज रबर इज अ इन्सुलेटर. आणि रबर सोल असेल तर करंट जो आहे तो आपल्या बॉडीमधून पास होणार नाही. ॲज रबर इज अन इन्सुलेटर, इट प्रिव्हेंट्स द करंट फ्लोईंग थ्रू अवर बॉडी, देअर बाय प्रोटेक्टिंग इट. इफ अ पर्सन गेट्स अ इलेक्ट्रिक शॉक, आता पर्सनला काही कारणानं इलेक्ट्रिक शॉक जर बसला तर काय केलं पाहिजे? व्हॉट शूड वी डू? मग पहिलं, यू शूड नॉट टच दॅट पर्सन. यू शूड स्विच ऑफ द मेन स्विच, अँड इफ द स्विच इज टू फार or you do not know where it is located, then you should remove the plug from the socket if possible. आता जर एखाद्याला शॉक बसला तर पहिलं आपण काय करणार आहोत? त्या पर्सनला टच करायचं नाही. स्विच जो आहे, मेन स्विच जो आहे तो ऑफ करायला बघायचं. आणि जर मेन स्विचचं लोकेशन माहिती नसेल तर त्याचं जो काही सॉकेटमध्ये प्लग जो आहे तो प्लग रिमूव्ह करायचा सॉकेटमधून. आणि तेही नाही जमलं तर काय करायचं आहे? इफ नॉट देन यू शूड यूज अ वुडन पोल. एका लाकडी काठीचा उपयोग करायचा, वुडन पोलचा यूज करून काय करायचं आहे? पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. दीज आर द सेफ्टी प्रिकॉशन्स वाईल हँडलिंग और वाईल यूजिंग इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फ्यूज वायर्ससाठी. आणि डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये अप्लायन्सेस जे आहेत ते कसे जोडलेले असणार आहेत? लाईव्ह आणि न्यूट्रलला पॅरललमध्ये जोडलेले असणार आहेत. लाईव्ह आणि न्यूट्रलमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असतो? डोमेस्टिक यूजसाठी 220 व्होल्ट्स एवढा असणार आहे. मग त्या 3 वायर्स त्यांचा माहिती, लाईव्ह वायर कॅरीज करंट टू द अप्लायन्सेस. त्याच्यानंतर न्यूट्रल वायर ती काय करणार आहे? वायर थ्रू करंट रिटर्न्स. आणखीन अर्थिंग वायरचा इम्पॉर्टन्स काय आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला एक्सरसाइज जो आहे तो एक्सरसाइज जेवढा म्हणजे तो सॉल्व करू शकता तो सॉल्व करा.